भविष्यात बेशिस्त वागाल तर खपवून घेणार नाही। मुख्यमंत्री फडणवीसांचा मंत्र्यांना सज्जड दम। आता मंत्रिमंडळात बदल होणार नसल्याचंही स्पष्ट। रामदास कदमांकडून सावली बारमधील ऑर्केस्ट्रा परवाना परत तर रेस्टो बारचा परवाना कायम। अनिल परबांनी डान्स बारचा आरोप केल्यानंतर निर्णय घेतल्याची चर्चा। माणिकराव कोकाटेंना विधिमंडळात रमी खेळणं भोवलं। कोकाटेंकडे कृषी खात्याऐवजी आता क्रीडा खात्याची जबाबदारी। राजीनामा न घेता खाते बदल करून अभय। महादेव मुंडे हत्या प्रकरणात बीड पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलं। मोठा मासा गळाला लागल्याची माहिती। संशयित गोट्या गित्तेला ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथक रवाना। बंडखोरांना वेळीच न रोखल्यास लोकशाहीचं नुकसान। पक्ष बदलणाऱ्या आमदारांवर सुप्रीम कोर्टाचं परखड मत। विधानसभा अध्यक्ष सुप्त राजकीय विचारांमुळे अपात्रतेची प्रक्रिया रखडवतात। सुप्रीम कोर्टाची टिप्पणी। कुठे चौफुल्याला जाऊन तडफडू नका। अजित पवारांची आमदार शंकर मांडेकरांसमोरच कार्यकर्त्यांना तंबी। चौफुल्यातील गोळीबार प्रकरणावरून अजित पवारांचा इशारा। ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणुका लागण्याची शक्यता। आपली तयारी पूर्ण असली पाहिजे। बोरिवलीतील शिबिरात राज ठाकरेंचे आदेश। मनसैनिकांनी माध्यमांशी न बोलण्याच्याही सूचना। लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाकडून निधी। 410 कोटींचा निधी वर्ग केल्याची माहिती। जुलैचे पैसे देण्यासाठी सरकारकडून तरतूद। ज्योतिबा डोंगरावर श्रावण षष्ठी यात्रेत 400 किलो बनावट बर्फी पेढे जप्त। अन्न औषध प्रशासनाची मोठी कारवाई। नमुने तातडीनं तपासणीसाठी पाठवले। राज्यात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज। मुंबईत यंदा जुलैमध्ये पावसाची तूट। ऑगस्ट दुसऱ्या आठवड्यानंतर पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज।